मात्र आपण पाहतोय लाऊड अपील मात्र पाहायला मिळाले. पंचांकडून मात्र आपण पाहतोय कोणताही इशारा मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. निवाज भोईर मात्र पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना. गोलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अभिषेक नाईक पाहायला मिळतोय. अव्वल दर्जाचा असा हा खेळाडू मात्र आता गोलंदाजी करतोय. यावेळी निवाजच्या बॅट मधनं आलाय डीप मिड विकेटच्या बाहेर ग्रँड भव्य दिव्य असा षटकार. यावेळी मात्र अभिषेकचा अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. सिंगल घेतली जाते. धावफलकावरती 7 धावा. चांगल्या पद्धतीचा सामना पाहायला मिळेल. ही मॅच मात्र जर आपण पाहिली ना तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीची पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगल्या पद्धतीच्या खेळाडूंचा भरणा आहे. आतिश पाहायला मिळतो आता बॅटिंग ट्रॅक वरती. ओहो क्या बात आहे. आतिशच्या बॅट मधना फटकाला अगदी चांगला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय जरूर पण तो चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांचा आड येतोय. शानदार चौकार. आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती 11 धावा. अतिशय बॅट मधना मात्र आपण पाहतो अगदी प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. चांगला दर्जाचा फटका त्याने मात्र लगावलाय. अभिषेक नाईक मात्र गोलंदाजी करतोय. धावफलकावरती 11 धावा. वाल्बिक आणि जहाबने या पद्धतीने मात्र आपण पाहतोय ओम 11 कनकेश्वर झिराड हा संघ मात्र मैदानावरती आपला परफॉर्मन्स सादर करत असताना पाहायला मिळतोय. रॅटम राऊंड विकेटने पुन्हा एकदा अभिषेक सज्ज होतो आपल्या ट्रॅक वरती. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला आला. सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न. डबल कंप्लीट होणार नाही होणार. थ्रो मात्र अगदी खराब आणि स्ट्राइक एंड वरचा फलंदाज आतिश सुरोसने मात्र कमालीची रनिंग करत चांगल्या पद्धतीने ही धाव कंप्लीट केले. डेंजर एंडला तो धावत होता आणि त्याने मात्र आपण पाहतोय चांगले शिताफी दाखवले. धावफलकावरती 13 धावा पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. यावेळी सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा नजाकत भरा फटका. धाव घेण्याची गरज होती का हा प्रश्न निवाज भोईरला आता स्वतःलाच विचारावा लागेल. खूप मोठा धक्का मैदानावरती. धावफलकावरती धावाला प्रितेश आपण बघतोय तेंडल्या या ठिकाणी थंडवलेला नाही आहे. सर्व प्रेक्षक थंडवलेत परंतु तेंडल्याचा डान्स गेल्या रात्री आणि आजच्या रात्री सुद्धा सुरू आहे बघा.
प्रत्येक गाण्यावरती त्याची स्टेप सुरू आहे आणि आज सुद्धा त्याने खूप सारं मनोरंजन केलंय. बघा काय स्टॅमिना आहे त्यांच्याकडे. संपूर्ण 2 रात्री त्यांनी नाचून काढलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. एवढा जबरदस्त स्टॅमिना. काय असेल त्याच्याकडे, स्टॅमिनेचं राज तरी काय आहे? आणखीन एक म्हणजेच आजच्या स्पर्धेमध्ये खूपच चहाच सुंदर होता आणि संपूर्ण समालोचक टीम आणि या आमच्या जे ड्रीम क्रिकेटची टीम आहे किंवा आमचे डी जे मास्टर आहेत, त्यांना सर्वांना चहा जो पुरवला गेलेला आहे त्या सर्व महिलांकडून अर्थात आपल्या मुलींकडून संपूर्ण मुली एकत्र होऊन त्या ठिकाणी त्यांनी जो दुकान बनवला होता आणि त्यांनी खूप चांगलं त्या ठिकाणी दुकानामध्ये पदार्थ ठेवला होता. माने भगिनी त्या सर्व आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि एकदा तरी अजून एकदा आवश्यकता आहे. ओव्हर टू प्रितेश. 14 ऑन द बुट. षटक क्रमांक पहिला मात्र संपुष्टात आलाय. निवाज भोईरने केलेली घाई कुठेतरी त्याच्या अंगलट आली आणि तो मात्र बाद झालाय. नवीन गोलंदाज अजिंक्य वैते आता गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. समोर मात्र विजय राणे आहे. यावेळी विजयच्या बॅट मधनं लॉफ्टेड शॉट थेट प्रतीक गावडेच्या हाती. शानदार झेल त्याने टिपलाय. फलंदाज विजय राणे जातोय गोल्डन डक वरती माघारी. मैदानावरती मात्र आपण पाहतोय मोठा धक्का लागलाय. तर टीम ओम 11 कनकेश्वर झिराड संघाला विजय राणे अगदी स्वस्तात बाद झालाय. नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय हरीश गावडे आता फलंदाजी करण्यासाठी येतोय. एक्सपिरियन्स असा खेळाडू तो आहे. धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 14 वरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. येथे किती धावांपर्यंत मजल मारणार ओम 11 कनकेश्वर झिराड ते सुद्धा पाहणं रंगतदार ठरणार. हरीश गावडे आणि अति सुरवसे असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. अजिंक्य वैते पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पाहूया आता हरीश गावडे त्याच्या समोर कशा पद्धतीने फलंदाजी करणार. यावेळी मात्र आपण पाहतोय बिग करण्याचा प्रयत्न, सिंगल घेतले. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावरती एकदा मिळते आणि आता मात्र 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सुपर 6 ची ही मात्र अंतिम लढत आहे आणि दोन्ही संघांचा आटापिटा आपण पाहतोय. सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आहे. दोन्ही संघांकडनं चांगल्या पद्धतीचे पुट्स मात्र पाहायला मिळतात. अजिंक्य वैद्यने आज मात्र कमाल केले. खऱ्या अर्थानं अजिंक्य वैद्य म्हटला की तो बॅटिंगसाठी ओळखला जातो, पण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्याने आपल्याकडे असलेली गोलंदाजी सुद्धा दाखवून दिले आणि प्रत्येक मॅच मध्ये अजिंक्य वैद्यने अगदी भेदक गोलंदाजी केले. अगदी टिचून मारा त्याने मात्र केलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय अजिंक्य आपल्या बोटांची जादू मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळालाय. अति सुरसे आला मात्र येथे त्याने चकावलेला आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये आणि फक्त एकच धाव अजिंक्य वैते आणि खर्च केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये पुनरागमन केलेलं आहे श्रीकृपा कन्स्ट्रक्शन शिराडपाडा संघाने. एकीकडे आपण पाहतोय मिलन कनकेश्वर शिराड हा संघ राकेश गुरव यांचा, तर दुसरीकडे श्रीकृपा कन्स्ट्रक्शन शिराडपाडा हा संदीप भिसे आणि रुपेश पिटारे यांचा संघ पाहायला मिळतोय.
हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय. आणखीन एक चांगला चेंडू आलाय, धावा येत नाहीये, धावांसाठी आता मात्र संघर्ष चालू झालाय. अति सुरसे मात्र आपण पाहतोय पूर्णतः बॅकफूट वरती आहे. यावेळी आदित्य बाटबंना फटका आलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येस इट्स अ बिग Remix. यावेळी मात्र आपण पाहतोय चकावल्या अतिशयाला षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलेला आहे. धाव फलकावरती आता मात्र 21 धावा पाहायला मिळतात. या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या, त्यामुळे अजिंक्य वैद्य याने प्रत्येक मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना केलेली गोलंदाजी अगदी याच पद्धतीची पाहायला मिळाली. 5 धावांचा षटक असेल, 6 धावांचा षटक असेल, अशा पद्धतीने त्याने कंजूस तिखट गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. 2 षटकाच्या खेळानंतर 21 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. प्रितेश, नक्कीच या ठिकाणी ए प्लॅनिंग सक्सेस झालेला आहे अभिषेकचा, परंतु अजून ज्या खेळाडूची प्रतीक्षा करतोय तो प्रारंभ पाटील अजून आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 21 धावा जरूर आल्यात आणि त्याच वेळेला 2 विकेट बाद झाल्यात. आता मात्र प्रारंभ पाटील मैदानामध्ये कधी येणार ही सुद्धा उत्सुकता असणार आहे. त्याच्या कॅप्टनला, त्याच्या मालकाला सुद्धा असणार आहे, सर्व प्रेक्षकांना असणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये अजून सुद्धा रंगत आहे, जिथे अतिशय चांगली बॅटिंग करतोय, परंतु 2 स्लॉग ओव्हर आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये थोडीशी कमजोरी गोलंदाजीची आहे. या मॅचमध्ये जर विचार केला तर हा संघाकडे 2 गोलंदाज आहेत चांगले, परंतु 2 जे पुढचे गोलंदाज आहेत त्यांना मार पडलेला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये धावा सुद्धा बनवू शकतात. अजून सुद्धा संधी आहे ती कणकेश्वर जिराट या संघाला. षटक क्रमांक तिसरा आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप ठाकूर येतोय. पाहूया आता प्रदीप ठाकूर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा पाहायला मिळाल्यात. कुठेतरी जर आपण पाहिली तर धावसंख्या ज्या पद्धतीने अपेक्षित होती ना ती धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. ओमिलन कणकेश्वर झिराट संघासाठी हरेश कावडे पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पाहूया तिसऱ्या षटकाचा खेळ कशा पद्धतीने असेल. यावेळी हरेशने लगावला एक मोठा स्ट्रोक थेट क्षेत्ररक्षकाच्या होती. फलंदाज हरेश गावडे झाल बॅक टू द पवेलियन. हरेश बाद झालाय, पण आता मात्र ओमिलन कणकेश्वर झिराड संघाचा कर्णधार प्रारंभ पाटील आलाय. तो कशा पद्धतीने कामगिरी करणार. प्रदीप ठाकूरने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाले. तिसरं षटक अत्यंत निर्णायक आहे दोन्ही संघांसाठी. धावा मात्र आपण पाहतोय केवळ 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अशा स्थितीमध्ये आता प्रारंभाला कॅप्टन नॉक येथे खेळावं लागेल. कर्णधाराला साधेशी इनिंग तो मात्र खेळणार का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरेल. प्रदीप ठाकूरला आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने तो मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल प्रदीप ठाकूर याचा. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी लाऊड अपील पाहायला मिळालं.
सिंगल मात्र घेतली जाते. चांगली गोलंदाजी प्रदीप ठाकूर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र त्याने फलंदाजांना पूर्णतः जखडून ठेवलेला आहे. कमालीची गोलंदाजी प्रदीप ठाकूर करत असताना पाहायला मिळतोय. अगदी भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत असताना कुठेतरी आपण पाहतोय मिलन कनकेश्वर शिराट संघाला आता मात्र आपले गिअर शिफ्ट करावे लागतील आणि टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. आतिश सुलतान आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 22-3 अशा पद्धतीचा धावफलक आपण पाहतोय मिलन कनकेश्वर शिराड या संघाच्या माध्यमातून. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फटका चांगला लगावलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं आलाय आणि त्याने मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड सुद्धा केला गेलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. लॉंग चेस होता आणि हे डिस्टन्स त्याने मात्र चांगल्या पद्धतीने कंप्लीट केलं आणि एक बाउंड्री लाईन वरती अगदी एक्सलंट एफर्ट्स पाहायला मिळाले. अगदी झोकून देऊन क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू कंप्लीट ब्लॉक होल पाहायला मिळाला. प्रदीप ठाकूर आपल्याकडे असलेला अनुभव मात्र मैदानावरती दाखवून देतोय. 25 धावा धावफलकावर लागल्यात. या षटकामध्ये प्रदीप याने 4 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा खर्च केल्यात. अगदी दिमाखदार स्वरूपाची गोलंदाजी मात्र प्रदीप ठाकूर याच्याकडून पाहायला मिळते. प्रदीप ठाकूर आता पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करेल, अर्थात गोलंदाजी करेल. त्याने 4ही चेंडूमध्ये चांगले चेंडू टाकलेत. कुठेतरी प्रारंभाला आता कॅप्टन नॉक खेळावा लागेल. प्रारंभला जर आपण पाहिलं तर या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये अगदी निराशाजनक अशी कामगिरी केलेली आहे. पाहूया आता मोठ्या मॅच मध्ये तो आपली कामगिरी उंचावणार का. पंचवीस वरती 3 विकेट आपण पाहतोय. यावेळी मात्र काय घडलं जात आहे तर प्रारंभ याला चकवलंय प्रदीप ठाकूर याने. त्याने मात्र अगदी सुंदर गोलंदाजी केले. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकामध्ये प्रदीप ठाकूरने केवळ 4च धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, अगदी क्वालिटेटिव्ह गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. गुणवत्तापूर्ण पद्धतीची गोलंदाजी तो मात्र करतोय. प्रदीप याचा या षटकातील अंतिम आणि अखेरचा चेंडू. या चेंडूवर सुलतानने ठोकलाय मोठा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. तीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या 3 षटकाच्या खेळानंतर प्रदीपच्या अंतिम चेंडूवरती आतिशच्या बॅट मधना मात्र एक मोठा हिट पाहायला मिळाला. पाहूया आता शेवटच्या षटकाची धुरा कोणाच्या हाती सुपूर्द केली जाईल आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रतीक गावडे पाहायला मिळतोय. तो आता कशा पद्धतीने मैदानावरती आपली कामगिरी साकारणार पाहूया. प्रतीक गावडेचं हे षटक दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि हे निर्णायक षटक घेऊन तो मात्र मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये 32 धावा आलेल्या आहेत. अंतिम षटक पाहूया किती धावांचा टार्गेट टोटल उद्दिष्ट मात्र आता श्री कृपा कन्स्ट्रक्शन शिराटपाडा संघासमोर ठेवेल मिलन कनकेश्वर शिराट. पाणी घेऊन जायचं आहे मैदानावरती. पहिल्या 3 षटकांमध्ये 32 धावा आपण पाहतोय. शिराट प्रीमियर लीग सीझन 2. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेला पाहायला मिळते.
अंतिम षटक 32 धावा फलकार पाहायला मिळतात. प्रारंभ पाडेल पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती रॅटमोर द विकेटने. पहिला चेंडू घेऊन तो मात्र आता सज्ज होईल. स्लॉगरची धुरा प्रतीक गावडेच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रारंभ याला बीट केलेला पाहायला मिळालं, कारण अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि प्रारंभ मात्र आपण पाहतोय हा चेंडू मिस करत असताना पाहायला मिळाला. अगदी साधा सोपा चेंडू प्रारंभने मात्र मिस केलेला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रतीक गावडे याच्याकडून. येथे मात्र धावा रोखल्या जात आहेत आणि खऱ्या अर्थानं ओमिलन कनकेश्वर झिराट संघ मात्र आपण पाहतोय 32च्या घरामध्ये पोहोचलाय. अंतिम षटक चालू आहे, त्यामुळे कुठेतरी एक सन्मानजनक एक चॅलेंजिंग टार्गेट त्यांना मात्र श्री कृपा कन्स्ट्रक्शन झिराटपाडा या संघासमोर ठेवावं लागेल. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू मात्र प्रारंभने पुन्हा एकदा मिस केलेला आहे. प्रारंभ मात्र आपण पाहतोय दबावाखाली दडपणाखाली खेळत असताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच आता चेक करतील की हा बीमर आहे की नाही. तिसरे पंच आपण पाहतोय पुरुषोत्तम भगत आता मात्र पडताळणी करतायत, चेकिंग करतायत की चेंडू योग्य पद्धतीने डिलिव्हर्ड झालाय की नाही. हा चेंडू मात्र योग्य पद्धतीचा होता असा निर्णय तिसऱ्या पंचांकडून आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय धावसंख्या 34च्या घरामध्ये पोहोचलेले पाहायला मिळते, पण त्याच वेळी ओमिलन कनकेश्वर झिराट संघ दबावाखाली पाहायला मिळतोय, दडपणाखाली पाहायला मिळतोय. प्रारंभ पाटील कुठेतरी दडपण घेऊन बॅटिंग करतो, अशा वेळी दडपण झुगारून बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रतीक गावडे मात्र आपण पाहतोय जिगरबाज वृत्ती दाखवतो अंतिम ओव्हर मध्ये, जेथे त्याने 2 चेंडू मध्ये केवळ 2च धावा खर्च केल्यात. फुल्ला चेंडू फलंदाज प्रतीक गावडे याचा. यावेळी मात्र प्रारंभच्या बॅटमधनं फटका जरूर आलाय, सिंगलच घेतली जाईल. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 35 धावा पाहायला मिळतात. धाव पडल्यात आपण पाहतोय मैदानावरती ड्यू फॅक्टर सुद्धा पाहायला मिळतोय आणि या धावाचा प्रभाव या मॅच वरती सुद्धा पाहायला मिळालाय. आतिश मात्र आपण पाहतोय 10 चेंडू मध्ये 22 धावांची वादळी इनिंग मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक याचा या षटकातील पुढील चेंडू. यावेळी आतिशने लगावला मोठा फटका थेट अभिषेक नाईकच्या हाती. फलंदाज आतिश जाईल बॅक टू द पवेलियन. चेंडूला सीमारेषा पलीकडे. येस सर, इट्स बिगी.
फ्लातून स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. मच निडेड षटकार पाहायला मिळते. ओमिलन कनकेश्वर झिराड संघासाठी या फटक्याची नितांत गरज आणि आवश्यकता त्यांना होती. संकेत राणे आल्या आल्या षटकार लगावतोय. धाव फलकावरती मात्र आता 41 धावा लागल्यात. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. यावेळी मात्र फटका फसलाय. राजा कोळी झेल खाली येतोय आणि त्याने टिपलाय शानदार झेल. येथे मात्र फलंदाज बाजूस असताना पाहायला मिळालाय. 41 धावा धाव साठी 42 धावांची आवश्यकता असेल श्री कृपा कन्स्ट्रक्शन जिराडपाडा संघाला. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या त्या ओमिलन कनकेश्वर झिराड संघाच्या माध्यमातून. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता असेल. काय घडेल या मैदानावरती आणि पाहूया कोणता तिसरा संघ असेल जो मात्र सुपर 3 मध्ये क्वालिफाय करेल. याआधी आपण 2 संघ पाहिले ज्यामध्ये सी अँड स्पर्श 11 झिराड, त्यानंतर स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर झिराड संघ ऑलरेडी सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. आणि आता मात्र शेवटचा संघ आपल्याला मिळेल जो सुपर 3 मध्ये क्वालिफाय करेल. जो संघ जिंकेल त्याला मात्र एक प्राइज लागू होईल. बक्षीस पात्र पद्धतीचा सामना असणार आहे, त्यामुळे चांगले एफर्ट्स मैदानावरती पाहायला मिळतील. विजयासाठी आता 42 धावा करायच्या आहेत. आणि या मॅचच्या समोरसाठी घेऊन जातो निखिल गुरव याचकडे. निखिल, आपण पाहतोय 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. अल्टीपल्टीचा खेळ यावेळेस असेल. पारंब पाटीलचा हा संघ 42 धावांची आवश्यकता या ठिकाणी ठेवतोय. अर्थात शिवभक्त पारंब पाटील डिफेंडिंग चॅम्पियन राहिलाय. पर्व पहिला या स्पर्धेचा कनकेश्वर झिराड हा संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. एक वेगळ्या रणनीतीने उतरावा लागेल. पहिला मॅच तुम्ही बघितला असेल ना निखिल, स्क्रीनवरती आपण पाहू शकता ड्यू फॅक्टर कशा पद्धतीने काम करतोय. निखिल, ड्यू फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे. अगदी सकाळचे या ठिकाणी वाजले असतील निखिल साधारणतः 5ला 1 मिनिट आहे, म्हणजे 5 वाजलेत आणि ड्यू फॅक्टर बघा निखिल कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवला जातोय. ड्यूचा दबाचा फरक कशा प्रकारे असणार किंवा इथे पारंब पाटील आपल्या वेगळ्या रणनीतीने काही नक्कीच घेऊन आला असेल. परंतु मैदानात निखिल बघा 2 मोठे फलंदाज उतरवले. निखिल, ओर टू निखिल. नक्कीच संजय दा, थँक्यू. आपण बघतोय या स्पर्धेमधील अखेरचा दिवस आणि अखेरचे काही सामने बाकी राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पहिल्या सामन्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आखल्या गेल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंग्स केल्या गेल्या होत्या आणि त्यापैकी आपण बघतोय काही संघ यापूर्वीच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले आहेत. अखेरचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता ठरणार हे नक्कीच या सामन्यातील अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण बघतोय की 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडूंमध्ये 42 धावा, प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावेची गरज असणार आहे. ती श्री कृपा कन्स्ट्रक्शन झिराडपाडा या संघाला, तर कनकेश्वर झिराड संघाचा कर्णधार आपण बघतोय प्रारंभ पाटील. प्रारंभ पाटीलसाठी हे गोल्डन इयर म्हणावं लागेल संजय दा, कारण की आपण बघितलं ना तर फक्त झिराडमध्येच नाही, APL मध्ये विजयी संघाचा तो हिस्सा होता. त्यानंतर नवगावमध्ये जो महाशिवरात्री चषक झाला आहे तिथे सुद्धा विजयी संघाचा तो हिस्सा होता. त्या अशा बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण त्याला बघितलंय विजयी श्री खेचून आणताना. आणि हे लकी चाम आज कितपत फळाला येतंय हे येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपल्याला नक्कीच समजेल. नक्कीच
नक्कीच निखिल त्या दरम्यान एक पारितोषिक आलंय शुभम टॅटो यांच्याकडून शिवम टॅटो यांच्याकडून अजिंक्य वैद्य या खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. बघा बक्षिसांची खैरात होतोय निखिल या ठिकाणी. नक्कीच नक्कीच प्रत्येक चाहत्याकडून आपल्या आवडत्या खेळाडूसाठी बक्षीस लावली जात आहेत आणि बक्षिसांची खैरात सुरू होते. स्ट्राईक एंडवर पाहतोय अभिषेक नाईकला सामना करतोय प्रारंभचा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. स्ट्रेट ओव्हर द पॉइंट्स पाठवला जातोय. सीमारेषा पार षटकार. कम ऑन डीजे. चेंडू मागे 2 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातंय. ज्या दिशेचा चेंडू त्या दिशेला भिरकावला जातोय. सीमारेषा पार आलेला षटकार अगदी धडाकेबंद स्वरूपात शुभारंभ करून देतोय तो श्री कन्स्ट्रक्शन झिराटपाडा संघासाठी. नंतरच्या चेंडूवर अगदी सावध पवित्रा पाहायला मिळालाय. कारण की आपण बघितलं ना तर मैदानात आता जे 3 महत्त्वाचे खेळाडू आपल्याला दिसत आहेत अजिंक्य वैते, अभिषेक नाईक आणि प्रारंभ पाटील, झिराट गावाचे हे सुपुत्र आणि झिराट गावाला अगदी मोठ्या मोठ्या स्तरावर चांगलं नाव मिळवून दिलेले हे तिन्ही खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. या 3 खेळाडूंचे सामने जिथे असतील ना झिराटमधली सर्व जनता ते सामने पाहायला जात असते आणि आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमच आपण बघतोय या सामन्यामध्ये अजिंक्य वैते स्ट्राईक एंडवर असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन प्रारंभ तयार झालेला पाहायला मिळालाय. धावफलक स्थिरावतोय काही वेळासाठी तो 7 धावांवर. यावेळेला आपण बघतोय की संघ सहकार्याद्वारे अगदी मनोबल दिलं जाते, गोलंदाजाला प्रोत्साहन दिलं जातंय, कॉन्फिडन्सला 7व्या आसमानावर नेऊन ठेवलं जातंय. प्रारंभचा तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार परार. कम ऑन डीजे. हा 57वा षटकार येतोय. 157वा षटकार येतोय अजिंक्य वैतेच्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पाठवला जातोय त्याच दिशेला आणि मिळतायत पुन्हा एकदा 6 धावा. कम ऑन डीजे, डोंट यू स्टॉप. फटकेबाजी प्रारंभावर हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला भिडकावलाय. चेंडू जातोय नोमॅन्स लँड मध्ये. ड्यू फॅक्टर कामाला येतोय. झेल टिपण्यासाठी सरसावलेला क्षेत्ररक्षक घसरून पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काही लोकांचा हशा पिकला असेल परंतु सांगू इच्छितो मित्रांनो ज्या प्रकारचं ड्यू आपल्याला यावेळी मैदानामध्ये दिसतंय ना यावेळी इथे झेल पकडणं, चेंडू मागे धावणं किंवा जे झेल जज करणं अगदी अवघड काम आहे. जे या क्षेत्ररक्षकांनी या चेंडूसाठी प्रयत्न केले होते ना, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती ना त्याला नक्कीच वाव द्यावी लागेल. अर्थात नशिबाची साथ तितकी मिळालेली नाहीये. आपण बघतोय धावफलकावर आता लागतायत त्या 20 धावा. या षटकातील अखेरच्या चेंडूचा खेळणं बाकी. स्ट्राईक एंडवर बघतोय अबुला. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळालाय. प्रारंभ पाटील या पूर्ण स्पर्धेमध्ये काहीसा नीरस पाहायला मिळालाय. ज्या प्रारंभ पाटीलला आपण ओळखतो ना, ज्या वेगवान मारासाठी त्याला ओळखतो तो वेगवान मारा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठेतरी हरवलेला पाहायला मिळालाय. फलंदाजी करताना सुद्धा त्याला काही खास सूर गवसला नाहीये परंतु त्याला संघ सहकार्यांची नक्कीच साथ लाभलेली आपल्याला पाहायला मिळालाय. आणि अर्थातच क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सांघिक खेळामध्ये कधी कोणाचं पारडं जड, कधी कोणाचं पारडं कमी, कधी कोणाचा दिवस चांगला आणि कधीतरी कोणता फलंदाज गोलंदाज आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतो. अर्थातच एकमेकाला सांभाळून घेऊन क्रिकेट खेळावं
करावं लागतं जर आपल्याला या या खेळामध्ये विजयश्री खेचून आणायची असेल. दरम्यान आपण स्कोरबोर्डकडे बघतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 20 धावा धावफलकावर लागल्या आहेत. अजिंक्य वैतेने 3 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या आहेत आणि 3-13 वाजवलेत ते कनकेश्वर झिराड या संघाचे. आपण बघतोय आता मात्र पारड जड पाहायला मिळतंय ते श्रीकृपा कन्स्ट्रक्शन झिराटपाडा संघाचं. या दोन्ही संघाचे जे व्यवस्थापक आहेत ना, तर हे व्यवस्थापक अगदी सख्खे चुलत भाऊ आहेत. परंतु आपण बघतोय की गावातल्या या मॅचमध्ये दरवेळेला असं काहीतरी होत असतं की एकमेकांच्या विरोधात ते ठाकत असतात. आदित्य गुरव आणि प्रतीक गुरवबद्दल मी बोलतोय. आणि चांगलं व्यवस्थापन आपण पाहिलं आहे. चांगली स्ट्रॅटेजी आखली गेली आहे. ज्या वेळेला चिठ्ठ्या फेकल्या गेल्या होत्या तेव्हा कोणती टीम चांगली होते, कोणती टीम खराब होते यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. परंतु प्रत्येक खेळाडूने 100% दिलेलं आपण बघितलं आहे. आणि ज्या काही कमकुवत संघ होते असे वाटत होते बघण्यात, ऑन पेपरचे कमकुवत वाटत होते, त्यांनी सुद्धा दिमागदार कामगिरी करून दाखवलेले पाहायला मिळाले. आणि या दिमागदार कामगिरी करून दाखवणाऱ्या संघातील खेळाडूंचा नक्कीच त्यांच्या घरेलू संघाद्वारे दखल घेतली जाईल आणि या पुढच्या हंगामासाठी संधी दिली जाईल यामध्ये काही शंका नाही. यावेळेचा चेंडू आपण बघतोय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगलने बाहेर जाताना पाहायला मिळालाय. सागर थळे गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू अप्रतिम फेकला गेला सागरच्या माध्यमातून. एकेरी धाव घेण्यात समाधान मानलंय आणि धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. धावफलकावर लागतंय ते 21 धावा. या षटकातील 5 वैध चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. सागरच्या षटकातील पुढचा चेंडू काहीसा फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडूवर 2 प्रकारची आमंत्रणं वाटली जातात. फलंदाजाला षटकार लगावण्यासाठी आणि डीजेला गाणं वाजवण्यासाठी. परंतु यावेळी असं काहीच घडत नाहीये. चेंडू अगदी डिफेन्सिव्ह पवित्र्यामध्ये खेळल्यासारखं पाहायला मिळालंय. चेंडू जोपर्यंत आपण बघितलं तर वाईडनीस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल. एकेरी धाव पुन्हा एकदा जोडली जाते. धावफलकावर लागतायत 22 धावा. या वेळेचा चेंडू सागरने अगदी अप्रतिम फेकलेला पाहायला मिळालाय. सागरच्या गोलंदाजीची जी शैली आहे ना, त्यामध्ये त्याला नॅचरली असा स्विंग मिळतोय की टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जाताना पाहायला मिळतोय. फलंदाज अजिंक्य वैते फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. सागर थळेला आपण बघतोय की नेहमी चांगली गोलंदाजी तो जिथे चान्स मिळेल तिथे करत असतो. यावेळेला टप्पा बदलला गेलाय. प्रत्येक चेंडू मागे मिश्रण केलं जातंय. प्रत्येक चेंडू मागे टप्पा बदलला जातोय. दिमागदार कामगिरी गोलंदाजीतून पाहायला मिळते ती सागर थळेच्या माध्यमातून. सागरबद्दल सांगायचं झालं तर सागर बऱ्याचदा आपण बघतो की टीममध्ये ज्या कोणत्याही आपल्याला प्रतिनिधित्व करताना दिसत नाही, परंतु गोलंदाजीची जी कला असते ना ती कोणाकडून हिरावून सुद्धा घेता येत नाही. यावेळेचा चेंडू सागरचा आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय आणि बऱ्याचदा आपण बघतोय ना या सामन्यांमध्ये की आता टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा धीमा होतोय कारण की ड्यू फॅक्टर कामाला येतोय. ज्या प्रकारची उसळी यापूर्वीच्या सामन्यांमध्ये टप्पा घेतल्यानंतर चेंडू घेत होता ती मात्र आता कुठेतरी कमी झालेली पाहायला मिळते. दरम्यान आपण बघतोय पुन्हा एकदा एकेरी धावफलकावर लागले. 24 धावा धावफलक दर्शवतोय. या षटकातील अखेरचा चेंडू येणं बाकी. या वेळेचा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्यासाठी वाचण्याचा प्रयत्न केला गेला होता सागरने आणि एक स्वैर चेंडूची नोंद केली गेली आहे दंडे गुरुजींच्या मार्फत. आणि धावफलकावर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 25 धावा. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 25 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू दूरच दूर जातोय. पंच आपले हात समांतर करतायत. पुन्हा एकदा एक स्वैर चेंडूची नोंद केली जाते. धावफलकावर लगावल्या जात आहेत ते 26 धावा. सागरच्या षटकातील अखेरचा चेंडू येणं अजूनही बाकी. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. मोठा गडी गारद होतोय. अजिंक्य वैतेच्या स्वरूपात लागतोय. कनकेश्वर झिराटचा माफ करा श्रीकृपा कन्स्ट्रक्शन संघाला पहिला आत्रा. कमॉन डीजे.
फिरकी गोलंदाज निवास भोईर. पहिला चेंडू निवासचा टप्पा पडल्यानंतर लेग स्पिन पाहायला मिळालाय, परंतु लेग स्पिन अगदी फलंदाजांच्या खेळण्यामध्ये बाहेरचा पाहायला मिळालाय. पंच पुन्हा एकदा हात समांतर करतायत आणि 27 धावा धावफलकार लागल्यात. निर्धाव चेंडू येतोय आणि या प्रत्येक निर्धाव चेंडू हवासा वाटत असणार आहे. यावेळी कनकेश्वर जिराट संघाच्या ओम 11 कनकेश्वर जिराट संघाच्या सर्व संघ सहकार्यांना, कारण की प्रत्येक डॉट चेंडू दडपण वाढवतोय, दबाव वाढवतोय फलंदाजांवर. यावेळेचा चेंडू आपण पुन्हा एकदा बघतोय. काय गोलंदाजी केली जाते निवास भोईरच्या माध्यमातून. जिराट गावामध्ये आपण बघतो ना की अगदी नेमकेच नाव आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, परंतु असे बरेचसे अंडररेटेड गोलंदाज आपल्याला ZPL ने दाखवून दिलेत, तसेच काही फलंदाज सुद्धा दाखवून दिलेत. त्यापैकी एक नाव आपल्याला म्हणावं लागेल सागर तळे आणि दुसरं नाव म्हणजे चालू सामन्यातील निवास भोईर. यावेळेचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड घेऊन काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. ना की प्रत्येक चेंडू प्रत्येक डॉट चेंडू दडपण वाढवत होता, परंतु एक षटकार येतोय आणि समीकरण अगदी समसमान पाहायला मिळतंय. याचाच अर्थ असा की उर्वरित 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. वाईट चेंडूची मागणी नक्कीच करण्याचा प्रयत्न केला होता अभिनय, परंतु लगेच त्याला समजून आलंय, कारण की प्रोफेशनल क्रिकेट तो खेळतो. कोणता चेंडू वाईट दर्शवला जातो आणि कोणत्या चेंडूवर वाईट दर्शवला जात नाही याची चांगली कल्पना त्याला या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान निवासच्या षटकातील 4 चेंडूंची सांगता झाली. 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. 2 चेंडूंचा खेळणं बाकी. धावफलकावर लागलेले आहेत 33 धावा. 8 चेंडूंमध्ये 9 धावांचं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 8 चेंडू 9 धावांचं समीकरण असताना निवास आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अबूला फसवणार का? सामन्यामध्ये पुन्हा एकदा समसमान स्थिती पाहायला मिळणार का? हे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. निवासच्या षटकातील आहे हा 5वा चेंडू. सामना करेल अभिषेक. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. गचाळ खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कमॉन. की गोलंदाज आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी चुकीच्या क्षणी त्याला साथ देत नाहीयेत. धाव फलक दर्शवतोय 37 धावा. अखेरच्या चेंडूचा खेळणं बाकी. यावेळेला मोठा फटका खेळला गेलाय, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतोय विजयी षटकार. कमॉन.